नमस्कार प्रेक्षकांनो, मराठी ऑप्शन मंत्रा या आपल्या आवडत्या चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजचं हे विश्लेषण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर असणार आहे. मागील काही सत्रांमध्ये आपण व्हॉल्यूमबद्दल सविस्तर चर्चा केली होती. मला खात्री आहे की व्हॉल्यूम म्हणजे काय आणि ट्रेडिंगमध्ये तो इंधनासारखी किती महत्त्वाची भूमिका बजावतो याची चांगलीच कल्पना आता आपल्याला आली असेल. पण आता वेळ आली आहे टेक्निकल अनालिसिसच्या पुढच्या आणि तितक्याच रोमांचक टप्प्याकडे वळण्याची. आणि तो विषय म्हणजे चार्ट. आपण मागच्या वेळी पाहिलं की व्हॉल्यूम हे मार्केटचे इंधन आहे. पण विचार करा, नुसते इंधन असून काय उपयोग जर तुमच्याकडे नकाशाच नसेल? म्हणूनच चार्ट्स हे मार्केटचे नकाशे आहेत. एक चार्ट म्हणजे केवळ काही रेषा आणि रंगांचा खेळ नसतो. तो मानवी लोभ, भीती आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयांचा एक जिवंत आणि दृश्य पुरावा असतो. जर आपण चार्ट अचूक वाचायला शिकलो तर आपण खऱ्या अर्थाने मार्केटचं मन वाचायला शिकतो. आजच्या या संपूर्ण प्रवासात आपण चार्ट्सची अगदी मुळापासून ओळख करून घेणार आहोत. मार्केटचं हे GPS नेमकं कसं काम करतं, चार्टची रचना कशी असते, त्याचे वेगवेगळे प्रकार कोणते, योग्य टाईम फ्रेम कसा निवडायचा आणि मार्केटचे विविध टप्पे कसे ओळखायचे, या सर्व गोष्टी आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग मार्केटच्या या GPS सिस्टममध्ये प्रवेश करूया. एखाद्या अनोळखी आणि नवीन शहरात आपण नॅव्हिगेशन शिवाय गाडी चालवली तर काय होईल? आपण नक्कीच कुठेतरी हरून जाऊ, बरोबर? मार्केटमध्ये ट्रेडिंग करताना चार्ट नसणे हे अगदी असंच आहे. आता पुढे जाण्यापूर्वी सर्वांसाठी एक मस्त प्रश्न आहे. आपण सगळेच ट्रेडिंग करतो, पण प्रत्येकाची आवड वेगळी असते. आपलं सर्वात आवडतं मार्केट कोणतं आहे, जिथे आपण सर्वात जास्त चार्ट्स ॲनालाइज करता? ते NSE आहे, BSE आहे, कमोडिटीसाठी MCX आहे की करन्सी एक्सचेंज मार्केट आहे? खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. सर्वांच्या प्रतिक्रिया वाचायला मला नक्कीच आवडेल. आता थेट मुख्य मुद्द्याकडे वळूया. कोणतेही किचकट पॅटर्न किंवा इंडिकेटर्स शोधण्याआधी चार्टचा अगदी पाया समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. कोणताही चार्ट उघडला की प्रामुख्याने दोन मुख्य रेषा दिसतात. एक उभी रेषा, ज्याला आपण Y अक्ष म्हणतो, जी प्राइस किंवा मूल्य दर्शवते, आणि दुसरी तळाशी असलेली आडवी रेषा म्हणजेच X अक्ष, जी वेळ किंवा काळ दर्शवते. अगदी साध्या भाषेत सांगायचं तर एका विशिष्ट वेळेत किमतीमध्ये कसा आणि किती बदल झाला हे या दोन अक्षांच्या माध्यमातून आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतं. पण इथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. चार्टवरील तो प्रत्येक बिंदू, ती प्रत्येक रेष किंवा बार म्हणजे केवळ एखादं चित्र नाहीये. ते खऱ्या अर्थाने पैशाचे ठसे आहेत. द फुटप्रिंट्स ऑफ मनी. प्रत्येक बिंदू हा प्रत्यक्ष झालेल्या व्यवहाराचं प्रतिनिधित्व करतो. त्यामागे कुठल्या तरी माणसाचा लोभ आणि भीती लपलेली असते. भूतकाळातील या मानवी भावनांच्या आणि निर्णयांच्या ठसांचा जर आपण नीट अभ्यास केला तर भविष्यात मार्केट कुठे जाऊ शकतं याचा खूप चांगला आणि संभाव्य अंदाज बांधता येतो. आता हे पैशाचे ठसे पाहण्यासाठी ट्रेडर्सकडे वेगवेगळ्या पद्धतीचे नकाशे असतात. मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारचे चार्ट्स उपलब्ध आहेत, जसं की साध्या रेषांनी बनलेला लाईन चार्ट, एरिया चार्ट, मार्केटचा ट्रेंड सोप्या पद्धतीने ओळखण्यासाठी हेकेनाशी, वेळेऐवजी फक्त किमतीवर आधारित असलेला रेन्को चार्ट आणि सर्वांचा लाडका कॅन्डलस्टिक चार्ट. प्रत्येकाची विश्लेषण करण्याची स्वतःची अशी एक वेगळी पद्धत आहे. या सगळ्या प्रकारांमध्ये कॅन्डलस्टिक चार्ट हा जगभरात सर्वात जास्त लोकप्रिय आहे. का? कारण मार्केटची सायकॉलॉजी आणि प्राइस ॲक्शन अगदी बारीकाईने आणि अचूकपणे समजून घेण्यासाठी कॅन्डलस्टिक हे एक उत्तम व्हिज्युअल टूल आहे. म्हणूनच मार्केटचा खरा माइंडसेट ओळखायचा असेल तर कॅन्डलस्टिक चार्ट वाचता येणं ही सर्वात मोठी जमेची बाजू ठरते. आता चार्ट तर निवडला, पण तो कोणत्या टाईम फ्रेमवर पाहायचा? इथेच बरेच नवीन ट्रेडर्स खूप गोंधळतात. मार्केटच्या या GPSला कधी झूम इन करून सूक्ष्मपणे पाहायचं आणि कधी झूम आउट करून संपूर्ण चित्र पाहायचं याचं भान असणं गरजेचं आहे. हे अगदी आपल्या ट्रेडिंग स्टाईलवर अवलंबून असतं. जर वेगवान हालचाली टिपायच्या असतील, जसं की स्कॅल्पिंग किंवा इंट्राडे ट्रेडिंग, तर 1 ते 15 मिनिटांचे चार्ट्स योग्य ठरतात. जर आपण स्विंग ट्रेडिंग करत असाल, म्हणजे काही दिवसांसाठी ट्रेड घेणार असाल, तर 1 तास ते डेली चार्ट पाहणं फायद्याचं ठरतं. आणि जर आपला दृष्टिकोन दीर्घकालीन गुंतवणुकीचा असेल तर मार्केटचा मोठा कल समजण्यासाठी वीकली किंवा मंथली चार्टचा वापर केला जातो. ह्या संदर्भात टेक्निकल अनालिसिसचा एक सुवर्ण नियम कायम लक्षात ठेवा. हायर टाइम फ्रेम्स प्रोव्हाइड द ट्रेंड, लोअर टाइम फ्रेम्स प्रोव्हाइड द एंट्री. याचाच अर्थ असा की मोठा टाइम फ्रेम नेहमी मार्केटची व्यापक दिशा सांगतो आणि एकदा ती दिशा फिक्स झाली की अचूक एंट्री घेण्यासाठी छोट्या टाइम फ्रेमचा वापर करायचा असतो.
या दोन गोष्टींचा योग्य ताळमेळ बसवणं हेच एका यशस्वी ट्रेडरचं कौशल्य आहे. चार्ट आणि टाइम फ्रेम समजल्यानंतर मार्केट सध्या नक्की कोणत्या टप्प्यातून जात आहे हे ओळखता येणं ही एक कला आहे. प्रत्येक मार्केट सायकलचे प्रामुख्याने 4 टप्पे असतात, जे एकामागोमाग येतात. पहिला टप्पा म्हणजे ॲक्युम्युलेशन. इथे मार्केट एका रेंजमध्ये शांत असतं आणि स्मार्ट मनी हळूहळू खरेदी करत असतात. दुसरा टप्पा म्हणजे ॲडव्हान्सिंग. इथे अचानक मोठी रॅली येते आणि सर्वसामान्य लोकांना मार्केटमध्ये तेजी दिसू लागते. तिसरा टप्पा असतो डिस्ट्रीब्युशन. इथे मार्केट परत वरच्या पातळीवर साईडवेज होतं, कारण स्मार्ट मनी इथे आपला नफा बुक करत असतात. आणि चौथा टप्पा म्हणजे डिक्लायनिंग, जिथून मार्केट वेगाने खाली येतं किंवा क्रॅश होतं. हे 4 टप्प्यांचं चक्र निरंतर सुरूच असतं. आता आपण या विश्लेषणाच्या अगदी शेवटच्या पण अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. आपला चार्ट नेमका कसा असावा हे समजण्याआधी एक भारी प्रो लेव्हल कन्सेप्ट सांगतो. लिनियर स्केल विरुद्ध लॉगरिथमिक स्केल. लिनियर स्केलमध्ये किमतीत झालेले बदल हे पॉइंट्समध्ये मोजले जातात. म्हणजे 100चे 110 होणे आणि 1000चे 1010 होणे चार्टवर समान दिसतं. पण लॉगरिथमिक स्केलमध्ये हे बदल टक्केवारीमध्ये मोजले जातात. जेव्हा आपण 10 किंवा 20 वर्षांचा मोठा ऐतिहासिक चार्ट ॲनालाइज करतो, जिथे स्टॉकमध्ये प्रचंड वाढ झालेली असते, तिथे अचूक चित्र पाहण्यासाठी लॉगरिथमिक स्केलचा वापर करणं अगदी मस्ट आहे. आणि आता सर्वांसाठी एक क्लीन चार्ट मंत्र. पहिला नियम, डोळ्यांना शांत वाटील असे सौम्य रंग चार्टसाठी वापरा, कारण आपल्याला स्क्रीनसमोर अनेक तास घालवायचे असतात. दुसरा नियम, स्क्रीनवर जास्त गर्दी करू नका, अनावश्यक इंडिकेटर्स काढून टाका. आणि तिसरा सर्वात मोठा नियम, नेकेड चार्ट वाचायला शिका. कोणताही इंडिकेटर लावण्यापूर्वी केवळ किमतीच्या हालचालीवर लक्ष केंद्रित करा. लक्षात ठेवा मित्रांनो, एक गोंधळलेला चार्ट तुम्हाला नेहमीच चुकीचा निर्णय घेण्यास भाग पाडेल. स्वच्छ चार्ट म्हणजेच स्पष्ट विचार आणि अचूक ट्रेडिंग. या सत्राचा समारोप करताना मला एवढंच सांगायचं आहे की हा मार्केटचा नकाशा वाचायला शिकणं हीच या बाजारात टिकून राहण्याची आणि यशस्वी होण्याची खरी गुरुकिल्ली आहे. पण जाता जाता एक विचार नक्की करा. आपण खरंच चार्ट वाचत आहोत की तो चार्ट आपल्या मनातील भीती आणि लोभ ओळखून आपल्यालाच खेळवत आहे? विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना? मराठी ऑप्शन मंत्रासोबत जोडलेले राहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. असाच सराव करत रहा, शिकत रहा आणि नेहमीप्रमाणे सदैव लाभत रहा. पुढच्या विश्लेषणात लवकरच भेटूया.